नाशिकमध्ये आज राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळालं. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज नाशिक दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथे जाऊन देवदर्शन घेतलं. दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य केलं. नाशिकशी आपलं जुनं नातं असल्याचं सांगताना राज्यपाल म्हणाले की ते 40 वर्षांपूर्वी देखील नाशिकला आले होते. आजही त्र्यंबकेश्वर आणि पंचवटी येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असल्याचं त्यांनी नमूद केलं. याचवेळी राज्याच्या राजकारणावर बोलताना त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत बोलताना राज्यपाल म्हणाले, नरेंद्र मोदींना घाबरण्याची गरज नाही. त्यांच्या जवळ जावं. मोदीजींसाठी सर्व जनता समान आहे, असं भगवान रामांसाठी सर्व समान होते, तसंच मोदीजींसाठीही सर्वजण समान आहेत. चुकीच्या कामाला घाबरायला हवं, व्यक्तीला नाही. राज ठाकरे यांचा उल्लेख करत त्यांनी त्यांना आपण आपला लहान भाऊ असल्यासारखं संबोधलं आणि नरेंद्र मोदींपासून घाबरू नये असा सल्ला दिला. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. नहीं, वो सब लोग नरेंद्र मोदी से नहीं डरे होंगे। मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए। उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए। और मोदी जी के लिए सारी प्रजा बराबर है, जैसे राम जी के लिए सब बराबर थे, ऐसे उनके लिए भी सब बराबर है। मुंबई में मेरे छोटे भाई हैं और अच्छे कडक नेता है। मैं उनसे कहूँगा कि नरेंद्र मोदी से डरो मत, और महाराष्ट्र में हो, छत्रपति शिवाजी महाराज के उसके कर्मभूमि में हो, तो उससे डरने की कोई आवश्यकता नहीं। डरना हो तो गलत काम से करो। दरम्यान दिवंगत नेते अजित पवार यांच्याबद्दल बोलताना राज्यपाल भावनिक झाले. अजित पवार हे मोठे नेते होते आणि त्यांचा विसर कधीही पडणार नाही असं त्यांनी सांगितलं. तसेच रोहित पवार यांनी अपघाताबाबत काही शंका उपस्थित केल्या असतील तर त्यांनी थेट सरकारकडे मागणी करावी असा सल्लाही राज्यपालांनी दिला. राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्या नाशिक दौऱ्याला राजकीय रंग चढला असून आता त्यांच्या प्रतिक्रियांवर राज्यभरात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.